नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेवटचं टोक हिंगणगाव या गावामध्ये आलेलो आहे। कारण पण तसं आहे, या गावातील प्रगतशील शेतकरी जय भारत सोनवणे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यानं आधुनिक शेतीमध्ये प्रयोग केला आणि केळीचं प्रचंड प्रमाणात उत्पादन केले। उत्पादित केळी ही 7 समुद्राच्या पलीकडे दुबईला आत्ताच एक्सपोर्ट होत आहे। या भागातील बहुतांश शेतकरी हा पारंपरिक शेती करत होता, परंतु आताच्या युवा पिढीने, यंग जनरेशनने आधुनिक शेतीचं अवलंबलं। कारण पण तसंच आहे, निसर्ग आणि उत्पादित मालाला योग्य असा भाव मिळत नसल्यामुळे या उमद्या मनाच्या तरुण युवकांनी या भागातील, हा भाग जरी पाण्याचा असला तरी देखील उत्पादित मालाला बाजारभावामध्ये किंमत योग्य न मिळाल्यामुळे आधुनिक शेतीकडे हा तरुण वर्ग वळला आणि त्यांनी प्रचंड असं कष्ट आणि मेहनत घेऊन नवनवीन प्रयोग केले। आज आपण या छोट्याशा हिंगणगावामधील प्रगतशील शेतकरी जय भारत सोनवणे यांनी उत्पादित केलेली केळी हे 7 समुद्रापार म्हणजे दुबईला एक्सपोर्ट झालेल्या ह्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या केळीचं उत्पादन घेण्यासाठी खर्च पद्धतीने, त्यांनी कष्ट कशा पद्धतीने केले, खताचे व्यवस्थापन कसं होतं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना कशा पद्धतीने मदत केली, हे आपण सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव प्रवीण सोनवणे, हे माझे वडील जय भारत शंकर सोनवणे, हे माझी आई शोभा सोनवणे, हे माझी धर्मपत्नी वैभवी। तर आम्ही आमचं गाव हिंगणगाव। आम्ही रानात पहिल्यांदाच जैन कंपनी G9 व्हरायटीची केळी लावली। तर पहिल्यांदा लावल्यानंतर केळीचे आपण वगैरे एवढं काय माहिती नव्हतं। तर मित्रांना विचारून वगैरे, अधिकारी साहेब वगैरे सांगून सगळे व्यवस्थापन केलं। ड्रिप लावली, दोन अजून केळीचं व्यवस्थापन ड्रिपने, सर्व खते ड्रिपने सोडतो आम्ही। आता लागवडचं झाल्यापासून आता या केळीचं वय काय आहे? आता केळीचं वय आहे 10 महिने। 10 महिने। आता पहिला तोडा कट झाला आणि ही सगळी केळी एक्सपोर्ट कंपनीला गेली। आता ती दुबई, इराण मध्ये। किती एकर क्षेत्रामध्ये तुम्ही ह्या केळीची लागवड केली होती? आम्ही 1 एकर क्षेत्रामध्ये केली, त्यामध्ये 1600 रोपं बसली सगळी टोटल। बरं, आता तुम्हाला या लागवड केलेल्या केळीमध्ये अपेक्षित असं उत्पादन किती निघावं असं तुम्हाला वाटतं? कमीत कमी 30 टन निघावं अपेक्षा आहे। बर, आज आपल्या केळीचा तोडा पहिलाच, कुठं तुमचा माल कुठं गेला? आता आमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा दुबई आणि इराण मध्ये। बर, तुमचा खर्च किती आला अंदाजे? आतावर अंदाजे खर्च 90,000 रुपये आलेला आहे। म्हणजे 90,000 रुपये खर्च आला आणि आज पहिलाच तोडा झाला आणि पहिल्या तोड्यामध्ये तुम्ही नफ्यात आलाय। आणखी तर तुमच्या आणखी किती तोडे होतील? 3 तोडे होतील। तुम्हाला फायदा झाला, म्हणजे आधुनिक शेती करत असताना तुम्ही फायदा आला, मग तुम्ही यावरती समाधानी आहात? हो, समाधान। मग आज तुमची दुबईला जाते, त्याचा खूप आनंद आहे।
हमारे जगह है